हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? मी निधी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते माझ्या निधी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर. आणि आता बघा, सकाळची म्हणजे सगळ्यांची प्रत्येकाचीच अशी गडबड असते की एक एक मिनिट हे महत्त्वाचं असतं. म्हणजे सकाळी नाश्त्यासाठी काय बनवा किंवा काय काय बनवायचं आहे हे जास्त महत्त्वाचं असतं. आणि त्यासाठी एक एक मिनिट असं जातं की एक एक मिनिट सगळ्यांसाठीच महत्त्वाचं असतं. तसंच प्रत्येकाचंच गडबड असते. आणि आज टिफिनला तर मला चपाती वगैरे नाही द्यायची, तरी पण पीठ मळून ठेवलं, कारण त्याला चपाती खाऊन जायची आहे लोकेशला. तर लोकेशलाच टिफिनला आज चपाती त्याला म्हटलेलं, आज चपाती नाही देणार, आज फ्रूट आहेत तर फ्रूट देईन, कारण फ्रूटचं हे भरलेलं आहे पूर्ण. त्यामुळे आज त्याला फ्रूटच द्यायचे आहेत. आणि फ्रूट आणि एक डाळिंब दिला आणि 2 बनाना दिले आणि ड्रायफ्रूट्स असं काहीतरी भरून दिलं ना की त्याचं पोट भरून राहील. आणि जाताना व्यवस्थित चपाती खाऊन गेला म्हणजे काही टेन्शनच उरत नाही की भूक लागेल वगैरे असं. त्यामुळे त्याला आज सांगितलेलं मी की तुला डाळिंब देणार आहे आणि 2 जी बनाना आहेत ती मी माझ्या मनाने घातली आणि ड्रायफ्रूट्स पण मी माझ्या मनाने घातले. म्हणजे तो नकोच म्हणत असतो, तो एकच टिफिन बस म्हणतो, आपण आल्यानंतर सगळं खाईन म्हणून. तरीही तो त्यातलं मित्रांना पण वाटून देऊन येतो, असं त्याचं म्हणजे सवय आहे. तेच त्याला मी सांगत होते की सगळंच वाटून येऊ नको, स्वतः पण काहीतरी खा, 2 टिफिन दिले आहेत बघ. आणि तो मला सांगत होता, नाही मी आज वाटूनच येणार आहे, 2-2 टिफिन देतेस रोजच, मी वाटून येणार आहे. आणि तो बसून आपल्या हाताने व्यवस्थित खात होता. पण जरा गडबडच होत असते सकाळची, म्हणजे खूप लवकर जायला लागतं मुलांना स्कूलमध्ये. त्यामुळे खायची जेवायची एवढी पण गडबडीने खायची त्यांना सवय नसल्यामुळे खूप लेट होत असतं. आणि मग तो घासच तोंडात घेऊन जातो कायमचंच. त्याची म्हणजे सवयच आहे की निघताना पण एक घास तोंडात असतो आणि तो चावत चावत जात असतो. आणि आज त्याला सोडायला मला जायला लागलं, कारण की पप्पा आज कामावर होते म्हणून मग मला जायला लागलं. आणि आज भरपूर ऊन पडले, मस्त छान. भरपूर दिवसांनी ऊन पडल्यामुळे आज म्हटलं जरा सोफा कवर वगैरे जे आहेत ती बरेच दिवस झाले की धुतलेली वगैरे काही नाही आहेत, तर म्हटलं आज जरा धुवून घेऊया. आणि आज हेच काम माझ्या मते माझ्यासाठी खूप मोठं ठरणार आहे. कारण सोफा जर मी एकदा हात लावला ना तर मग माझा सगळा वेळ त्या सोफातच जातो. म्हणजे सोफा क्लिनिंगमध्येच सगळा वेळ जातो माझा. आणि त्याचं बघितलं तर एक 15-20 दिवस जरी झाले ना सोफाला एका जागेवर ठेवून, तर त्याला अशी एवढ्या घाण साचलेली असते. म्हणजे तुमच्याकडे पण असंच होत असेल बघा, तुम्ही पण नोटीस करून, की जर आपण 15-20 दिवस जरी सोफ्याला हात नाही लावला ना तर अशा प्रकारे त्याला सगळी घाण जी असते ना ती चिकटून राहते. आणि मग तिला व्यवस्थित क्लीन जर करून घेतलं ना तर मग ते काही तेवढं वाटत नाही. पण आणि आजचा व्हिडिओ हा ह्याच्यावरच केला आहे की सोफा क्लिनिंग म्हणजे भरपूरच तिथे काम असतं आणि एवढी घाण असते. आपण बाकी सगळं बसतो तिथे तर घाण वाटत नाही की इथे घाण आहे किंवा काय, हे बसतो तेव्हा कळत नाही. पण जेव्हा आपण स्वतः घरात असतो ना आणि सोफा आजूबाजूने जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला समजून येतं की आपला सोफा किती खराब झाला आहे किंवा किती घाण झाला आहे. आणि तो म्हणजे क्लीन करायला पण घ्यायला पण पेशन्स लागतो. नुसता पण बसून वरती बसला आणि सोडून दिलं म्हणजे तो सोफा क्लीन होत नाही. आणि ही माझी आवड म्हणा किंवा काय म्हणा, मला सोफा मी क्लीन करतेच म्हणा, 15 दिवसातून महिन्यातून एकदा तरी असतं. आणि त्याची लोकेशन पण चेंज असते, कारण मला सोफा एकाच जाग्यावर किंवा एकाच ठिकाणी असा मला सोफा ना कधीच आवडत नाही. मी त्याची जागा ना कायम बदलत असते. म्हणजे जेव्हा मी रेंटला राहत होते तेव्हा पण त्याची जागा किती वेळा तरी मी बदलायच्या. आणि म्हणजे जसं आहे ना तसाच सोफा मला नाही आवडत. तो काही दिवसांनी जरा त्याचं लोकेशन आहे ना ते चेंज केलं ना तरच तो म्हणजे आपल्याला पण बघा किती लूक चेंज येतो. म्हणजे आपल्या घराचाच लूक आपल्याला खूप छान वाटतो. आणि तुम्ही पण असं करून बघा की तुम्हाला जर अशी प्लेस वगैरे व्यवस्थित असेल ना घरात, तर मग तुम्ही पण ना सोफा जो आहे ना तो एक 15 दिवसांनी नाहीच जमत ना मग महिन्याने जरी क्लीन केला ना तरी पण घर एकदम स्वच्छ वाटून येतं. आणि त्याची जागा आहे ना डायरेक्शन ज्या असतं ना ते चेंज करायचं. म्हणजे ते ही माझी सवय आहे. मी प्रत्येकाचं असं वेगळं असतं, पण मी कायमच असं म्हणजे सोफा चेंज करते किंवा कपाटसुद्धा मी माझ्या हिशोबाने त्याला चेंज करत असते. म्हणजे मला आवडतं. आणि किंवा कॉट म्हणा ते पण मी चेंज करत असते. असं थोडे दिवस झाले ना
की मग जरा बेडरूमचा लुक चेंज करूया किंवा हॉलचा लुक चेंज करूया. इवन फ्रीजचं पण जागा चेंज करते अशी माझी सवय आहे. आणि ह्याच्यामध्ये काय होतं की नाही, पूर्ण जो कपाट म्हणा किंवा सोफा म्हणा, ते आपल्याला पण कळतं की तिथे किती घाण साचलेली आहे. आणि त्या निमित्ताने का होईना ते घर पण छान दिसायला लागतं, तो एरिया पण छान दिसायला लागतो आणि ती वस्तू पण क्लीन होऊन येते. त्यामुळे मला ही जी आवड आहे ना, ती माझी खूप मनापासूनची आवड आणि मी ती मनापासून करतेसुद्धा. तर आज म्हटलं बरं ऊन आलं आहे, तर म्हटलं बरेच दिवस झाले सोफा कवर पण चेंज केले नव्हते आणि सोफा पण मी क्लीन हल्ली नव्हताच केला म्हणा, पाऊस चालू झाल्यापासून तर नव्हताच केला. आज म्हटलं बराच वेळ पण आहे माझ्याकडे आणि लोकेश पण स्कूलमध्ये गेलेला आणि लोकेशचे पप्पा झोपलेले आणि जेवण पण म्हटलं नंतर आरामातच बनवेन ह्या विचाराने मग आज सोफा पण म्हटलं जरा क्लीन करून घेऊया. कारण बघितलं झाडू काढताना तर खूपच घाण झालेलं होतं, म्हणजे हल्ली नव्हतंच, क्लीनच केलं नव्हतं. आता तुम्ही पण बघितलं असेल की किती घाण साचते ती, म्हणजे आपल्या घरात एवढी घाण येऊन राहते. फक्त आपण जो मोकळा एरिया असतो ना, तिथे फक्त आपण झाडू काढत असतो आणि तो तेवढाच एरिया आपल्याला क्लीन दिसतो आणि तेव्हा आपल्याला वाटतं की हां आता आपलं घर पण क्लीन झालं असं. पण तेव्हा काही तेवढं क्लिनिंग होत नसते. म्हणजे जिथे अडगळीची जागा आहे ना, तिथे तर घाण एवढी साचलेली असते, खूपच साचलेली. आणि ती जर आपण 15 दिवसातून महिन्यातून नाही काढत ना, तर अशा प्रकारची जी घाण असते ना, ती साचून राहते आणि ती आपल्याला कळत पण नाही. कारण ही सोफ्याच्या बॅक साईडला असते आणि सोफ्याच्या बॅक साईडला तर कोण तेवढं बघायला जात नाही. म्हणून ही घाण मग तशीच साचून 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 राहते आणि त्याचाच नंतर कुठेतरी आपल्याला पण त्रास होतो की सर्दी होते, खोकला होतो, ह्या सगळ्या गोष्टी मग होत राहतात. त्यामुळे त्यापेक्षा आपण एक 15-20 दिवसातून एकदा तरी म्हणजे ही घाण एकदा तरी काढली ना, तर निदान तेवढं क्लिनिंग तरी होतं आणि तेवढं आपल्याला पण चांगलं वाटतं. म्हणजे असं फ्रेश जो असतं ना, ते घरात पण वातावरण पण फ्रेश राहतं. आणि हे मी मग सगळं आज म्हटलं काढूयाच म्हटलं आणि एवढा वेळ घेऊन पण मी ते काढलं. आणि आज तर मला खूपच वेळ लागला, कारण पाऊस चालू झाल्यापासून तर मी हे काही काम केलंच नव्हतं. तर आज म्हटलं भरपूर काम होतं. आणि सोफ्याच्या खाली जर बघाल ना, आपण म्हणजे बसतो, बऱ्याच जणांकडे हीच कंडिशन असेल की आपण सोफ्याच्या खाली बसतो, सोफ्याच्या वरती बसतो, पण त्या सोफ्याच्या खाली एवढं काहीतरी टाकलेलं असतं किंवा एवढं काहीतरी ठेवलेलं असतं ना, की नाही ही गोष्ट मला लागणार आहे, ही ठेवून घेऊया, ही गोष्ट मला लागणार आहे, हे डॉक्युमेंट्स मला लागणार आहेत किंवा हे पेपर मला लागणार आहेत, ह्याने आपण सगळंच ठेवून घेतो तिथे. आणि असं साचून साचून राहून तिथे भरपूर काय काय साचलेलं असतं. पिशवी लागणार आहे म्हणणार, प्रेझेंट पेपर लागणार आहे असं म्हणून ते सगळं ठेवतं आणि सगळं ते तसंच्या तसं होतं. आणि आमच्याकडे पण तसंच आहे. ह्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी लोकेशच्याच असतील की हे त्याला स्कूलमध्ये लागणार आहे, ते लागणार आहे असं म्हणून झेरॉक्स वगैरे काय काय आणून ठेवलेले असतात आणि त्यानंतर ते तिथेच पडून राहतात आणि त्यानंतर यूज पण होत नाहीत. तर आता म्हटलं सगळंच पुसून घेते, कारण हे सगळंच नाही काढलं तर ते तिथेच राहणार आहे. आणि एका पिशवीमध्ये सगळं मग म्हटलं भरून घेऊया. नंतर त्याचं काय ते सॉर्टिंग जे आहे ते करता येईल, त्याच्यातलं काय पाहिजे आणि काय नको पाहिजे ते नंतर म्हटलं बघते. अगोदर जे हातात काम घेतलं ते तरी निदान करून घेते, म्हणजे एका कामातून मोकळी झाले तर मग दुसरं काम तरी करता येईल. आणि त्यानंतर मला जेवणाचं पण बघायचं होतं, त्यामुळे आता म्हटलं ही एवढं तरी अगोदर करून घेते. आणि नंतर झाडूने जरा आहे ना ते पुसून झाडून जरा घेतलं, म्हणजे भरपूरच डस्ट आहे ना तो झालेला. म्हणजे प्रत्येकाने असं जर आपला सोफा असं बघितला ना, तर अशा प्रकारचं डस्ट दिसेल. म्हणजे 1-2-3 महिने जर झाडू नाही काढल्या ना, तर हा डस्ट एवढा साचून राहतो. एक 20-20 दिवसांनी काढलं, 20 दिवसांनी, महिन्याने काढलं ना, तर एवढी घाण आहे ती साचत नाही. आणि आपलं घर जर आपल्याला क्लीन पाहिजे ना, तर ही जी मेहनत आहे ना, ती खरंच घ्यायला पाहिजे. आणि त्यातून आपल्यालाच आनंद मिळतो की हां आपण हे क्लीन केलं आणि हे छान वाटतं आहे किंवा ह्याची जागा चेंज केल्यामुळे हे छान वाटतं आहे. ह्या ज्या गोष्टी असतात ना, त्या आपण आपल्या घरात राहतो ना तेव्हा करायला पाहिजे आणि म्हणजे ते छान पण वाटतं. आणि तिथे आपली एक्सरसाइज होते ती वेगळीच म्हणा, खालीवर बस, उभं राहा, त्या गोष्टी तर त्याच्यातून होतच असतात. त्यासाठी स्पेशल एक्सरसाइजची पण अशी काही गरज नाही. पण हे मग हातानेच म्हटलं पुसून घेऊया, कारण ते सगळं झाडूने काही जातच नाही म्हणा ते. त्यामुळे मग हाताने सगळं पुसून घेतलं, प्रत्येक रॉड आणि म्हणजे प्रत्येक गोष्ट अशी हाताने पुसून घेतली ना, तरच तो जो चिकटलेली घाण असते ती आपल्याला कळत नसते, ती
मग जरा निघून तरी जाते. आणि ह्याला मी पाणी नाही लावत, कारण हे मेटल असल्यामुळे त्याला मग गंज पकडते, म्हणून मी पाणी वगैरे असं काही न लावता सुक्या कपड्यानेच पुसून घेते. सुक्या कपड्याने व्यवस्थित निघून पण जातं हे सगळं. असं नाही की ह्याला खूप वेळ लागतो किंवा काय. वेळ लागतो एक 20 मिनटात जर म्हणाल तुम्ही ना, तर 20 मिनटात हे काम होऊन जातं. पण त्यासाठी ते काम करायला जायला पाहिजे आधी. आणि आज नाही उद्या नाही असं म्हणत राहिलं तर ही घाण अशीच साचून राहते माझ्याकडे जशी राहिली आहे ना तशी. कारण हल्ली मी तर काय हात नव्हता लावला, त्यामुळे मी जर हे काम नाही केलं तर आमच्याकडे हे काम आणखी करणारं कोण आहे. कारण लोकेशचे पप्पा तर कामावर जातात, ते कामावर आल्यानंतर त्यांची इतरही कामं असतात बरीच. आणि घरात मीच आहे. आणि आमच्या वारं पण भरपूर सुटलेलं. वाऱ्यामुळे केसांचं पण जे आहे ते भूत कसं झालेलं, कारण कर्ली हेअर म्हटल्यावर ते कर्ली हेअर सगळे डोळ्यावर येतात. आणि हे काम पण आज म्हटलं आज काम करूनच राहणार आहे असं म्हणून मग ते काम बरेच दिवस केलं नव्हतं, तर ते आज म्हटलं करून घेऊया. आणि त्यानंतर हे प्लायवूड पण आहे ना, ते कधीतरी एक सोफा जे कुशन असतात ना ते काढून उन्हात वगैरे ठेवले किंवा हे केलं ना, तर हे प्लायवूडला पण जरा मोकळीक मिळते आणि ते वाऱ्यावर पण जरा चांगलं हे होऊन येतं. थोड्यांच्याकडे प्लायवूड पण ना जरा कापूस धरल्यासारखं होऊन जातं, कारण ते कायमचं त्याच ह्याच्यावर राहिल्यामुळे ना बंद कसं राहतं आणि त्याच्यामध्ये वारं खेळतं राहत नाही. म्हणून ते कधीतरी का होईना पण ते मोकळं जरा करायला पाहिजे, म्हणजे ते प्लायवूड वगैरे पण चांगलं राहतं. आणि नंतर हे मी सगळे कुशन पिलो वगैरे सोफा कुशन आहेत ना ते सगळे हे पुसून घेतले आणि नंतर व्यवस्थित नीट लावून पण घेतलं. कारण आता म्हटलं आता बस झालं, आता एवढंच काम पण खूप झालं आहे. आणि सगळं मग नीट पण ठेवायचं. आणि त्यात वारा भरपूर येत होता घरात, आणि विंडोतून पण येत होता, डोअरमधून पण येत होता. आणि वाऱ्याने कचराच पुन्हा म्हणजे सगळीकडेच होत होता कचरा. आणि त्या वाऱ्याने पण मला खूपच त्रास दिला, कंटाळा आला. मग शेवटी मी विंडो वगैरे जे ना बंद करून घेतली आणि नंतरच झाडू काढायला सुरुवात केली. सगळ्याच सोफाच्या खाली काही ना काही ठेवलेलं होतं. आणि असंच असतं सगळ्यांकडेच, असंच काहीतरी माझ्या मते भरून ठेवत असणार की सोफा पण एक स्टोरेज कसं झालेलं आहे, म्हणजे डॉक्युमेंट्ससाठी वगैरे सोफा स्टोरेज असं सगळ्यांकडेच होत असणार. जर असा 5 सीटर सोफा असेल ना तर सगळ्यांची कथा माझ्यासारखीच असेल कदाचित, की जे भेटेल काहीतरी पेपर हे ते, म्हणजे जे आपल्याला गरजेचं असतं नसतं, म्हणजे तेवढ्यापुरतं त्याची गरज असते, पण आपण ते नाही राहू दे हे नंतर बघू, हे लागलंच तर नंतर बघू असं म्हणून आपण ते ठेवून देतो. आणि ते बघा सगळीकडे पसारा, म्हणजे कचरा तर वाऱ्याने सगळीकडेच होत होता की काही म्हणजे कुठला झाडू जरी काढलेला सगळीकडे तरी पण तो कचरा सगळीकडे होत होता. आणि फॅन पण वरती लावला नव्हता, एवढा वारा वाहत होता आज. आणि कारण पाऊस पण नव्हतं, ऊन चांगलं लागत होतं ना, चांगलं ऊन पडलेलं, त्यामुळे सगळं वारं पण भरपूर, म्हणजे जसं बीचवर वारं येतं ना तसं वारं येत होतं, चालू होतं. मग म्हटलं राहू दे, नंतर जेव्हा सगळं पुसून झालं ना तेव्हा झाडू काढायच्या वेळेस मग विंडो वगैरे म्हटलं बंद करून घेईन. तोपर्यंत काय सगळा पसारा सगळीकडे होणारच आहे, जो डस्ट आहे तो पूर्ण घरात पसरणारच आहे, असाही आणि तसाही. त्यामुळे नंतरच म्हटलं. आणि हे काम करताना गरमी पण भरपूर झालेली, कारण बाहेर ऊन पण भरपूर होतं. वारं जरी येत होतं ना तरी पण तेवढं गरमी पण खूप होत होती, तेवढीच गरमी, जेवढं वारं आहे ना तेवढीच गरमी पण होत होती. तरी पण म्हटलं नंतर आता काय सगळं होऊन झाल्यानंतर आंघोळ वगैरे करून काय फ्रेश होऊनच बाहेर यायचं. आता घर तर चांगलं क्लीन केलेलं आहे, त्यात एक समाधान होतं ना की आज एक माझं काम चांगलं झालं आहे, म्हणजे खूप दिवसाचं का होईना क्लिनिंग झालं आहे, खूप महिन्यानंतरचं क्लिनिंग झालं आहे आज. आणि माझ्यासारखं आता तुम्हाला पण वाटत असेल ना की सोफा वगैरे क्लीन करावा, तर मग तुम्ही पण लागा आता कामाला आणि असं व्यवस्थित सोफा वगैरे पण क्लीन करून घ्या. तुम्हाला खूप छान वाटेल आणि त्याचं डायरेक्शन पण चेंज करून बघा, आणखी तुम्हाला छान वाटेल. मी पण डायरेक्शन चेंज करेन आता हे सगळं क्लिनिंग झाल्यावर, कारण वारं एवढं येतं आहे की सगळीकडे तो कचरा आहे ना, जो डस्ट आहे सोफ्याचा तो सगळीकडे झालेला आहे. तुम्ही बघितलंच असेल की किती डस्ट होता ह्याला तो. आणि तो डस्ट आता सगळा भरेपर्यंत पण मला माझ्या मते नको पुरे होणार आहे, कारण सगळीकडे वारंच आहे. आणि अशा प्रकारे ह्या सोफ्याचं डायरेक्शन पण मी चेंज केलं. तुम्ही सकाळी बघितलं असेल मी सकाळी कसं सोफा ठेवलेलं ते. चला तर मग तुम्हाला पण वाटत असेल की आता अशा प्रकारे आपण पण कामाला लागायला पाहिजे.
आणि त्याच एनर्जीने तुम्ही पण कामाला लागा आणि तुम्ही पण व्यवस्थित सोफा जो आहे ना मागच्या साईडने वगैरे क्लीन करून घ्या. आणि आता मला पण पुढच्या कामाला लागायला पाहिजे. आता बाबू पण येणार आहे, तर आता मला जेवणाला पण सुरुवात करायची आहे. हे झाल्यावर जेवण तर आपण स्किप नाही करू शकत की आज मी सोफा क्लीन केला आहे तर मी आज जेवण बनवत नाही, असं होऊ शकत नाही. त्यामुळे आता मी जेवणाला पण लागते. आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता लोकेश पण यायची वेळ झाली आहे. लोकेशच्या पप्पांना पण उठवायचं आहे मला, कारण ते नाईट करून येऊन झोपलेले आहेत नाश्ता करून. तर आता माझं इथे जेवण पण मी बनवून घेते. तोपर्यंत तुम्ही पण तुमची काळजी घ्या आणि चांगल्या एनर्जीने काळजीपूर्वक सगळी कामं करून घ्या. आणि आता मी जेवणात बनवते चण्याची आमटी आणि काय म्हणतात त्याला, ते भोपळ्याची भाजी बनवून घेते. म्हणजे हे सगळं भोपळ्याची भाजी होईपर्यंत माझा कुकर पण लागून येईल आणि तोपर्यंत लोकेश पण येईल आणि भाजी पण शिजून येईल. बरं, बाय.